नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता लाडक्या बहिणींना या दिवशी दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहेत. याविषयी संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, कोणत्या दिवशी हे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहेत याविषयी संपूर्ण अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे पाहू शकता की लाडक्या बहिणींना आता 2 हप्ते एकदमच मिळणार. तर काय आहे सविस्तर इथं माहिती इथे पाहू शकता. तर यामध्ये मित्रांनो, महानगरपालिका मतदानाच्या 4 दिवस आधी होणार आहे वितरण. आता इथे पाहू शकता की राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेच्या कालावधीतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. तर यामध्ये मित्रांनो, सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचे अनुदान हे एकत्र दिले जाणार आहे. तर दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली KYC केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याची या ठिकाणी महिला व बालविकास विभागाने सांगितलेलं आहे. तर यामध्ये इथे थोडक्यात पाहू शकता की आचारसंहितेची काही अडचण नाही. तसेच 2,42,00,000 केवळ 1.5 कोटी महिलांनी केलेली आहे KYC. तर पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी काही सांगितलेलं आहे. तर यामध्ये राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा ₹1,500 अनुदान देण्यात येते. सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्याचे अनुदान हे एकत्र दिले जाणार आहे, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर इथे पाहू शकता पुढे अजून की या संदर्भातील अनुदानाच्या रकमेची तरतूद केलेली आहे. मात्र अद्याप याच्या वितरणाची घोषणा केलेली नाही. तसेच महापालिकांच्या मतदानाच्या 2-4 दिवस आधी हा हप्ता वितरित केला जाण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, महापालिकाचं जे काही मतदान आहे त्याच्या 2-4 दिवस आधी हा हप्ता वितरित केला जाण्याची अशी शक्यता आहे. तसेच अनुदानासाठी आचारसंहितेची काही अडचण नाही. तर यामध्ये निवडणूक आयोग लाडकी बहीण योजना आधीपासूनच सुरू असल्याने तिच्यावर निवडणूक कालावधीत कोणताही प्रतिबंध असणार नाही. तसेच आचारसंहितेचा या अनुदान वितरणाशी काहीही संबंध नाही, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकानी यांनी स्पष्ट केलेले आहे. तसेच पुढे पाहू शकता आता यामध्ये बोगस लाभार्थी याच्यामध्ये घटणार आहे. तर यामध्ये या योजनेतील काही लाभार्थी बोगस असल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. त्यामुळे यावर प्रतिबंध आणण्यासाठी सरकारने या योजनेतील महिला लाभार्थ्यांची KYC अनिवार्य केलेली आहे. आतापर्यंत या योजनेतील 2,42,00,000 महिला लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत केवळ 1,60,00,000 महिला फक्त लाभार्थ्यांनी या ठिकाणी इथे KYC केलेली आहे. तर KYC करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. मात्र तोपर्यंत आणखी काही लाख महिलाच KYC करतील. त्यामुळे या योजनेतील सुमारे 50 ते 60 लाख लाभार्थी आपोआप कमी होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर मित्रांनो, थोडक्यात आता यामध्ये आपल्याला जो काही हप्ते मिळणार आहेत, दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहेत. तर आता मतदानाच्या अगोदरच हे 4 दिवस आधीच हे याचं वितरण होणार आहे. ही लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.